जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकंती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आत्ता आपण आलो आहे तळेगाव ढमढेरेला आणि इथं सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर जे अतिशय पुरातन आहे ते पाहायला आलो आहे आपण। हे आलो आहे आपण मंदिराच्या जवळच आहे। इथं ना ह्या तळेगाव ढमढेरेमध्ये अतिशय पुरातन असे प्राचीन मंदिर आहेत आणि खूप सुंदर असे मंदिर आहेत। हे पहा, हे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर वरचं पहा ना कसं बनवलं आहे, सुंदर आकार दिलेला आहे। हे वरचं नक्षीकाम पहा किती सुंदर आहे, दगडामध्ये कोरीव असं खालनं सुद्धा छान कोरलं आणि त्याच्या वरती सुद्धा खूप सुंदर नक्षीकाम आहे। हा मुख्य द्वार आहे आणि त्याच्यावरती बहुतेक इथे वरती घंटा असावी। हे समोर मंदिर आणि मंदिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हे सुंदर असे शिल्प आहेत जी सध्या अर्धवट आहेत, काय ते माहीत नाही आपल्याला। आतून मंदिर पाहूयात। हे पहा, हे मंदिराच्या खांबांवरती सुद्धा एक सुंदर अशी शिल्प कोरलेली आहेत। चारही बाजूने शिल्प आहेत ह्या दगडावरती, या समोरच्या दगडावरती सुद्धा चारही बाजूने शिल्प आहेत आणि याच्या वरच्या दगडावरती सुद्धा शिल्प आहेत। हे पहा, हे खाली दगडामध्ये कोरीव असं सुंदर शिल्प, आतमध्ये लॉक आहे, आपण चावी मिळते का पाहूया। आणि इथं सुद्धा एक मजकूर लिहिलेला आहे जो पुरातन आहे। हे पहा, मोडी लिपीमध्ये, तर जुना लेख आहे तो। हे खालचे शिल्प पाहिले आपण मगाशी, त्याच्यावरती सुद्धा बघा, या वरच्या याच्यामध्ये सुद्धा शिल्प कोरलेली आहेत दगडामध्ये, खांबाच्या वरच्या बाजूला। सेम इकडं सुद्धा तसंच आहे। आणि चला आतमध्ये जाऊन मंदिर पाहूया। दत्ताने चावी आणलेली आहे। आतमध्ये पूर्ण दगडामध्ये मंदिर आहे, पूर्ण महाराजांची मूर्ती आत्ता ठेवलेली आहे। आणि हे पावरनं पूर्ण गोल घुमूट आहे दगडामध्ये तयार केलेला। मंदिराच्या डाव्या बाजूला काय पाहू, हे गणपती बाप्पाची मूर्ती दगडामधली कोरीव अशी, आणि त्याच्या ह्या साईडला खूप सुंदर असं देवीची मूर्ती आहे, मातेची पुरातन मूर्ती आहे मित्रांनो ही। हे पहा, सुंदर अशी कोरीव आहे मूर्ती आहे ही, मातेची मूर्ती आहे। मंदिराच्या दोन्ही बाजूला पहा, हे कसं सापाच्या आकारामध्ये एकाच दगडामध्ये कोरलेलं असं सरळ उभं कोरलं आहे। पहा, सरळ आहे, हे पहा पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे आणि वरती पहा फणा काढलेला साप दोन्ही बाजूला आहे। हे खूप सुंदर रचना आहे। मारुती रायाची मूर्ती आहे या साईडला, नाही गणपती बाप्पाची, माफ करा। दोन्ही बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे, बाहेर नंदी। आणि चला सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेऊयात आपण आतमध्ये जाऊन।
सिद्धेश्वर महादेवापासून अवघ्या 1 मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावरती हे काकडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे नाही, या साईडला आहे ते एक मंदिर आपण पाहणार आहे. हे पहा, हे काकडेश्वर उर्फ काकलेश्वर. तर चला ते मंदिर जाऊन पाहू. आणि लगेचच त्या काकडेश्वरच्या शेजारी असेल हे तिसरं मंदिर. बरीचशी मंदिरं आहेत इथं. हे पहा, दगडावरती कोरलेलं गणपती बाप्पाचं शिल्प, मारुतीरायाचं. इथं बरीचशी मंदिरं आहेत. बरंचसं पुरातन ठेवा आहे इथं. तळेगाव धमढेरे पुरातन घरंसुद्धा आहेत इथं. अवश्य जरूर या भेट द्यायला. हे पहा, ही नक्षी आपण सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात पाहिली होती आत्ताच. हे पण खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं मंदिर आहे. हे पहा, त्याची कमान किती सुंदर आहे नक्षीकाम केलेली. आणि आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला ही आगळीवेगळी गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला भेटते. वेगळ्याच आकाराची मूर्ती ही गणपती बाप्पाची. हा वरचा घुमूट खूप सुंदर असा रचनात्मक दगडामध्ये कोरलेला, पूर्ण अखंड काळ्या पाषाणामध्ये कोरलेला आहे. आणि इथे जी पिंड आहे तिला बाहेर कुठे नाव नाही पाहिलेलं भेटलं आपल्याला, पण ही पण अतिशय सुंदर आणि मोठी अशी पिंड आहे. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय शिवराय.